नमस्कार, मी महेश भोई, इलेक्ट्रिकल इंजिनियर. आज आपण पाहणार आहोत निकोला टेस्ला आणि थॉमस एडिसन यांची स्टोरी. इलेक्ट्रिसिटीच्या हिस्ट्रीमध्ये दोन मोठी नावं आहेत, पण त्यांची विचारसरणी पूर्णपणे वेगळी होती. थॉमस एडिसन यांना फादर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हटलं जातं. त्यांनी DC म्हणजेच डायरेक्ट करंट सिस्टम हा डेव्हलप केला. प्रॅक्टिकल इन्व्हेन्शन्सवर फोकस होता. बल्क कमर्शियल बनवण्यामध्ये मोठं योगदान दिलं. आणि निकोला टेस्ला हे एक विजनरी इंजिनियर होते. त्यांनी AC म्हणजेच अल्टरनेटिंग करंट सिस्टम्स डेव्हलप केला. लाँग डिस्टन्स पॉवर ट्रान्समिशन पॉसिबल केलं. मॉडर्न पॉवर सिस्टम त्यांच्यावरच आधारित आहे. यांच्यामध्ये वॉर ऑफ करंट्स देखील झाला. एडिशन आणि टेस्लामध्ये वॉर ऑफ करंट्स देखील झाली. एडिसन म्हणजेच DC सपोर्ट आणि टेस्ला म्हणजेच AC सपोर्ट. शेवटी AC सिस्टम जिंकला, कारण तो लाँग डिस्टन्ससाठी एफिशियंट होता. आज आपण जी इलेक्ट्रिसिटी वापरतो ती बहुतांश टेस्लाच्या AC सिस्टमवर आधारित आहे. बट दोघांनीही मॉडर्न इलेक्ट्रिकल वर्ल्ड घडवला.